हे मंदिर तुम्ही पाहिलं आहे का? ह्या मंदिराला एक रहस्यमय चाबी, त्यासाठी फक्त ब्लॉग पूर्ण पहा. तर आज जात होतो आपल्याला खंडेश्वरच्या यात्रेला, कारण यात्रेचा होता आजचा दुसरा दिवस. पार्किंग मध्ये गाडी लावून दिली, निघालो मग मंदिराकडे वरत जाण्यासाठी. कलश तर जाता जाता पूर्णच थकून गेली होती. पलक तर मस्त चालत होती. काही वेळातच पोहोचलो आपण वरत गेल्या गेल्या पहिले बेलपूर घेऊन घेतला कलशनं. आम्ही सुरुवातला गेलो होतो, त्या कारणास्तव गर्दी काही जास्ती होती नाही, तर लागलो मग लाईनीतनी. लवकरच गेलो आपण मंदिराच्या जवळपास. त्यानंतर गेलो मंदिराच्या गाभाऱ्यातनी. गेल्या गेल्या पहिले मंदिरचे दर्शन घेऊन घेतले, त्यानंतर भोलेनाथच्या पिंडीचे दर्शन घेऊन घेतले, नंतर घेतले मग राम सीता यांचे दर्शन. तिथून निघालो, त्यानंतर घेतले सिंह देवाचे दर्शन झाल्यानंतर आलो आपण बाहेर आलो, तर मस्त सुंदरशा असं रांगोळ्या काढल्या होत्या, त्यांच्या 2-4 क्लिपा घेऊन घेतल्या. तर आलो पंचज्योतिर्लिंग दर्शन घेतले. मित्रांनो, हे जे मंदिर आहे 750 वर्षापूर्वीचे शिवालय आहे, आणि ह्या मंदिराचे बांधकाम काळ्या गोट्याने बांधलेले आहे. इच्छा स्थानिक लोकांची अशी मान्यता आहे, या मंदिराला जे रहस्यमय चाबी आहे, ते जर कोणाच्या हाताने फिरली तर हे मंदिर कोसळते, अशी इच्छा लोकांची मान्यता आहे. त्यानंतर आपले दर्शन झाल्याच्या नंतर गेलो आपण यात्रा फिरण्यासाठी. सुरुवातला आलो, काही जास्ती गर्दी होती नाही. आलो आईसाठी पहिले बांगड्या घेऊन घेतल्या, त्यानंतर गेलो मग यात्रा फिराले. फार यात्रा फिरली. महाप्रसाद चालू झाला, तर पहिले आलो आपण लाईनीतनी, महाप्रसाद घेतला. अमर, स्वप्नील आणि मी महाप्रसाद करून घेतला. नंतर आणखी आलो मग यात्रा फिराले. यावर्षी जशी पाहिजे तशी यात्रा भरली नाही. नंतर आलो मग भजेवाल्यापाशी, गरम गरम भजे काढणं चालू होते, घरच्यासाठी मस्त भजे घेऊन घेतले. बराच टाइम झाला होता, मग निघालो घराकडे जाण्यासाठी. तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर आयडीला फॉलो नक्की करजा. गाडीतनी पेट्रोल नव्हतं, 50चं पेट्रोल टाकलं, सम्यकला घेतलं, निघालो मग घराकडे जाण्यासाठी. भेटू मग आपण अशाच एक नवीन ब्लॉग मध्ये.